अय अरे थांबा, इतकी सगळी पब्लिक बघून तुम्ही तर शॉक झालात असाल, पण मग नक्की इतकी पब्लिक आणि इतकी गर्दी नक्की जमली कशासाठी होती? अय अरे ते जाऊ द्या, निखिल सदगीर आपल्या क्लासमध्ये सगळ्यांना साखर वाबर वाटते नक्की. मित्रांनो, आज तुमच्या भावाचा प्रकट दिवस आहे, म्हणजे निखिल सदगीरचा वाढदिवस आहे. आज तुमच्या भावाचा बर्थडे मित्रांनो. सकाळी एवढ्या लवकर हा बाडवा मला जिमला घेऊन चाललाय, याला पटत आहे का? चायला झोप नाही होईल. त्याला हॅपी बर्थडे टू यू म्हणा, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडेच्या दिवशी सुद्धा आपल्याला जिमला जावंच लागलं, कारण की आपल्या 75 डेजचा आज होता 5वा दिवस. म्हटलं चॅलेंजचा काही तोडायचं. मग दररोजच्या प्रमाणे आपल्या दोस्तांसोबत थोडं वॉर्मअप केलं आणि आज आपल्याला चेस्ट, बॅक आणि बायसेप मारायचे होते. मग सुरुवात केली, एक एक करून सगळे सेट तर झाले. मग घरी आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आपल्या दोस्ताला घेऊन निघालो सिन्नरला. एवढ्या सकाळी सिन्नरला मित्रांनो आपल्या नगरपालिकेपाशी एक शूटची ऑर्डर होती, तिकडे चाललो. सिन्नरच्या नगरपालिकेपाशी गेलो, तिथल्या थोड्या क्लिपा घेतल्या, नंतर बाकीच्या पण घेतल्या आणि शूट आवरला. आज आपला बर्थडे म्हणलं, आपले दलिंदर मित्र तर आपल्याकडून पार्टी घेणारच आहे. मग त्यांना घेऊन आलो सरस्वती मिसळला. क्वालिटी आणि शूटची ऑर्डर काही आमची नव्हती मित्रांनो, आपल्या मित्राचीच होती. मग शूट वगैरे आवरला आणि मिसळ वगैरे खाऊन झालो. मस्तपैकी केक वगैरे पण कट केला. त्यानंतर मस्तपैकी कॉलेजला गेलो. कॉलेजला पण आपल्या सगळ्या दलिंदर मित्रांनी केक वगैरे आणला होता, मग तो पण कट करून घेतला. त्यांनी तर जाम भरवलं भाऊ. केक तर कट केलता, पण मग सगळे बर्थडेची पार्टी मागित होते. त्याच्यामुळे म्हटलं प्रकट दिनाच्या दिवशी डायरेक्ट सगळ्यांचं तोंड गोड करू, डायरेक्ट सगळ्यांना साखर वाटून टाकली. कॉलेजवरून तर घरी आलतो, पण मग आपल्या गावातल्या मित्रांनी पण केक आणला होता, मग तो पण कट करून घेतला. त्यानंतर आपल्या दलिंदर मित्रांना घेतला आणि निघालो. अजून एक शूटची ऑर्डर होती तिकडं. तर शूटची ऑर्डर मित्रांनो भागवत कथेचं पारायण होतं. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकर पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.